नमस्कार, MK न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे। रामनवमीच्या दिवशी नगरमध्ये आलेली आमदार निलेश लंके यांची स्वाभिमानी जनसंवाद यात्रा आज उपनगरातील बालिकाश्रम रोड, सावेडी गाव, भूतकरवाडी, भोलेगाव व नागापूर या परिसरात आली होती। भूतकरवाडी येथे त्यांची कॉर्नर मीटिंग संपन्न झाली। यावेळी नेते दादाभाऊ कळमकर, माजी महापौर अभिषेक कळमकर, संभाजी कदम, रवी वाकळे, अक्षय भगत, योगेश भुजबळ, चैतन्य ससे, अभिषेक जगताप, अक्षय शेटे, गौरव शेटे, निलेश मालपाणी, श्री भांबरकर आदींसह मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते। यात्रेचे स्वागत भूतकरवाडी येथे फटाक्यांच्या आतिषबाजी आणि JCBतून फुले उधळून करण्यात आले। यावेळी विविध ठिकाणी त्यांचे महिलांनी औक्षण केले, तसेच विविध नागरिक युवक मंडळांनीही त्यांचे स्वागत केले। MK न्यूजसाठी प्रतिनिधी महेश कांबळे, नगर। नेत्यांचं नाव जाहीर झालं, थोडं थोडं पळायला सुरुवात झाली। त्याच्यानंतर म्हणे आम्ही 3 लाख मतांनी निवडून येणार। ते हळूहळू करता करता ते आता बरोबरीला त्यांच्या म्हणण्याप्रमाणे आलं। आज जेव्हा या वार्डात आपण बोलतो, या वार्डातलं गणित लिहिते असं आहे, आजपर्यंत कायम ह्या वार्डामध्ये आम्हाला संघर्ष करावा लागला, पण संघर्ष केला तर संघर्ष केल्यानंतर आजपर्यंत प्रत्येक आमचा जो लोकप्रतिनिधी होता त्याला आम्ही ह्या वार्डातून लीड दिलेला आहे। तर तुम्हाला एक गोष्ट सांगतो, इथं जे कोणी स्वप्न बघत असतील की 5,000चं लीड, 2,000चं, एका मताचं लीड घेऊन दाखवलं नाही तर राजकारणाला आज आम्ही रामराम टाकणार। हे शब्द आहे, तुम्ही काळजी करू नका, या वार्डाची चिंता सोडून द्या। दादा भाऊ आहेत, अभिषेकराव आहेत, आम्ही सगळे मिळून तुम्हाला या वार्डातून किमान 5,000 मताचं लीड दिल्याशिवाय शांत राहणार नाही, हा शब्द देतो। लोकसभेतील दक्षिण अहमदनगर जिल्ह्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार आणि पारनेर तालुक्याचे आमदार माननीय निलेश लंके साहेब, शिवसेनेचे शहर जिल्हा अध्यक्ष कदम साहेब, अभिषेक आणि उपस्थित तमाम प्रेम करणारे सर्व बंधू आणि भगिनी, आज आपण या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित राहून लंके साहेबांचे या ठिकाणी स्वागत केलं, त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो। मित्रांनो, ते जे बोलतात तेच करतात। त्यांनी 5 वर्षापूर्वी या ठिकाणी खासदार म्हणून निवडणूक लढवली आणि त्यांनी या नगर शहराच्या दक्षिण भागाच्या लोकांनी त्यांना निवडून दिलं। काय झालं? आज लोक सांगतात की आम्ही याला मत देणार नाही। का देणार नाही? 5 वर्षात कधी आमच्याकडे आला नाही, 5 वर्षामध्ये कधी फोन घेतला नाही, आणि मग अशा माणसाला आम्ही कशाला मग मतदान करणार आहोत? मित्रांनो आणि बंधू भगिनी, या ठिकाणी सांगतो, हे नेते असे एकतर या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते उद्धवराव साहेब असतील, पवार साहेब, बाळासाहेब थोरात असतील, हे सगळे प्रेम करणारे नेत्यावर, नेते ही पदवी पारनेर तालुक्यातल्या लोकांनी त्यांच्या कामामुळे दिलेली, आणि कोरोनाच्या काळामध्ये ते काम त्यांनी त्या ठिकाणी 33,000 पेशंट त्या ठिकाणी बरे केले, आणि नुसतेच बरे नाही केले, ते स्वतः त्यांना जेवण द्यायचे, जेवण वाढायचे, आणि त्यांना ज्या ठिकाणी पेशंट ठेवले त्यावर तिथं झोपायचे। आपण कुणी घराच्या बाहेर पडत नव्हतो, कोणाला नातेवाईकाला गेला कोरोनामध्ये तर कुणी भेटायला जात नव्हतं, परंतु यांनी मात्र जे काही काम केलं ते नुसत्या जिल्ह्यामध्ये नाही, महाराष्ट्रामध्ये नाही, देशामध्ये गाजलेले। मी दिल्लीला चाललो होतो त्यावेळेला ते त्याच विमानाने आले, आणि त्यावेळेला त्यांना दिल्लीच्या एका संस्थेने डॉक्टर म्हणून पदवी दिली, त्यांचा सत्कार केला, म्हणजे अशा प्रकारचं काम त्यांचं गाजलं। मी काय आपला पाठबळ घेणार नाही, पण एवढं भूतकरवाडी परिसरामध्ये एवढं प्रचंड स्वागत आतापर्यंत कोणाचं झालं नव्हतं, एवढं या ठिकाणी त्यांचं झालेलं आहे। मित्रांनो, हेही सांगितलं पाहिजे, आज मत मागण्यासाठी आम्ही या ठिकाणी तुम्हाला हात जोडतो, किंवा लंके साहेबांनी जो शब्द दिला, यापूर्वी सुद्धा लंके साहेब मतदारसंघातला अडचणी गरीब माणूस, त्याचं कोणी घरात आजारी पडलं, ऑपरेशन असेल, त्याचं बिल द्यायचं असेल, त्यांना गेल्यानंतर त्यांनी रोख पैशाच्या हॉस्पिटल ऍडमिट केल्यानंतर त्या ठिकाणी पोहोच केलेली नगर शहरामधून सुद्धा आम्ही अनेकांना अशा पद्धतीने मदत केली। आता त्या ठिकाणी अर्जुनराव बोरुडे साहेब माजी नगरसेवकांच्या घरी आम्ही थांबलो होतो। हैदराबादची एक महिला आणि एक मुलगा या ठिकाणी येऊन भेटला। त्या महिलेला पूर्वी पुणे
तिला ऍडमिट केलं. त्यावेळेला 18,000ची रोख रक्कम दिली होती तिने सांगितलं. परंतु आता ऑपरेशन म्हणजे सांगितलं तुम्ही ऍडमिट करा, जो काय खर्च येईल तिथे मतदारसंघातली नाही, तालुक्यातली नाही, जिल्ह्यातली नाही, हैदराबाद म्हणजे आंध्र प्रदेशामध्ये आलेली गरीब गरजू महिला याला सुद्धा मदत पूर्वी केलेली आत्ताही करतो. असं कोण लोकप्रतिनिधी आणि खासदार मी गेले 45 वर्षामध्ये पाहिले, परंतु इतका प्रामाणिकपणे जनतेशी वागणारा, जनतेचे अश्रू पुसणारा, नुसता निवडून आल्यानंतर 5-5 वर्ष एका बाजूला उमेदवार आणि दुसऱ्या बाजूला सातत्याने 24 तास त्यांचा होत चालू असतो, असा लंके साहेबांच्या रूपाने आपल्याला उमेदवार भेटलेला आहे. म्हणून मला एकच आपल्याला विनंती, पवार साहेबांना आपण जाणतो, पवार साहेबांचा जो विश्वास यांच्यावर आहे तो विश्वास सार्थ करण्यासाठी आपल्या नगरकरांची एक जबाबदारी आहे की आपण यांना प्रचंड मताने निवडून देऊ, जिल्ह्याला लोकसभेमध्ये पाठवायचे. अधिकृत उमेदवार निलेशजी ज्ञानदेव लंके हे आपल्या बालिकासन रोड म्हणजे महात्मा ज्योतिबा फुले मार्ग या ठिकाणी आपल्या गणेश चौक भुतकरवाडी येथे प्रथमतः आपल्या सर्व भुतकरवाडी ग्रामस्थ या परिसरातील सर्व रहिवासी सर्वांच्या वतीने लोकनेते उद्याचे भावी खासदार निलेशजी लंके यांचं आपल्या सर्वांच्या वतीने स्वागत करतो. आता सांगितल्याप्रमाणे पारनेर जनता आणि या नगर दक्षिणेची जनतेने त्यांची उमेदवारी जाहीर होण्यापूर्वी त्यांना डॉक्टर ही पदवी दिलेली आहे. आणि डॉक्टर पदवी का दिली? कोविडचा काळ, ती महामारी आपल्याला आठवावी लागल. ती यासाठी आठवावी लागल, ऑक्सिजन कमी पडत होते, लोक दगावले जात होते, गोरगरिबांना त्या ठिकाणी ज्यांच्याकडून सहाय्यता मिळायला पाहिजे होती, ज्यांना 17 लाख लोकांनी निवडून दिलेलं होतं, तिकडे शहरातून सुद्धा असू द्या किंवा उत्तरेतून असू द्या, त्या लोकांनी कुठल्याही प्रकारची आपल्याला जी अपेक्षा होती सहकार्य केले नाही. परंतु हे व्यक्तिमत्व डॉक्टर पदवी यासाठी दिली, डॉक्टर रुग्ण बरं करत असतो आणि आमच्याकडे प्रमाणपत्र आहे, 33,000 रुग्णांना बरं केलेला उमेदवार आज निवडून देऊन दिल्लीला पाठवायचा आहे. त्यामुळं या सर्व मायबाप जनतेला आणि येथे या जनतेने एकदा आमच्या इथल्या भुतकरवाडी परिसरातील लोकांनी ठरवलं, हे सर्व हनुमान भक्त आहेत, आमचं जागृत देवस्थान इथला हनुमान आणि यांचा आशीर्वाद आता तुम्हाला लाभणार आहे. त्यामुळं आपल्या सर्वांच्या वतीने या ठिकाणी तुम्हाला या निवडणुकीसाठी खूप खूप शुभेच्छा देतो. धन्यवाद. जनसंवाद यात्रेचा आजचा हा 18वा दिवस. 18 दिवसामध्ये प्रत्येक संघातील गावागावामध्ये जाऊन त्या ठिकाणच्या भौगोलिक परिस्थितीची माहिती करून घेतली. त्याचबरोबरीने काल रामनवमीच्या शुभमुहूर्तावर नगर शहरामध्ये ह्या स्वाभिमान जन संवाद यात्रेची सुरुवात झालेली आहे आणि ती यात्रा आज भुतकरवाडी आणि या परिसरामध्ये इतक्या अतिशय उत्स्फूर्तपणे आमच्या सर्व या रहिवासी बांधवांनी स्वागत केलं. मी या निमित्ताने एक सांगू इच्छितो की मी अधिकाधिक राजकीय भाषण नाही करणार. तुम्हाला एकच सांगू इच्छितो, निलेश लंकेची जी ओळख आहे ती कामाच्या माध्यमातून ओळख निर्माण करणारा एक कार्यकर्ता आहे. शेवट आम्ही काम केलं, आम्ही करतो आणि ते बोलतो आणि जे बोलतो तेच करतो. म्हणजे माझं तर काय वाक्य आहे, निलेश लंके जे बोलतो तेच करतो, जे करतो तेच बोलतो. तर तुम्हाला मी फक्त आशीर्वाद मागण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहे. फक्त एकदा आशीर्वाद देऊन पहा, एकदा विश्वास, तुमचा विश्वास सार्थकी ठरवल्याशिवाय मी त्या ठिकाणी राहणार नाही. तुम्हाला अभिमान वाटेल असं काम करून दाखवीन आज या ठिकाणी शब्द देतो आणि यानंतर आपले सर्वांचे नेते आदरणीय दादा बोलतील. पण आपलं चिन्ह